मित्र नमस्कार. मी अजय भीर माझ्या YouTube चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज मी बोलणार आहे ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक 2025 जे आत्ताच 20 ऑगस्ट रोजी लोकसभेत पास झालं. त्यानंतर त्याला राज्यसभेमध्ये 21 ऑगस्टला मंजुरी मिळाली. मित्रांनो, हे विधेयक फार महत्त्वाचं आहे. तसं पाहिलं तर ई-गेमिंगला, ई-स्पोर्ट्सला प्रोत्साहन देण्यासाठी हे विधेयक असलं तरी त्याचबरोबर देशाची सुरक्षितता, देशातील नागरिकांची सुरक्षितता देखील त्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा. मित्रांनो, ह्या विधेयकाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे? नेमकं उद्देश काय आहेत हे समजून घेऊया. मित्रांनो, खरं सांगितलं तर भारतामध्ये 59 कोटी किती 59 करोड लोक गेम खेळतायत. मग त्यामध्ये मोबाईलवरती असेल, टीव्हीवरती असेल, कोणी लॅपटॉपवरती असेल. मित्रांनो, ह्यामध्ये ई-गेमिंगचा जो प्रकार आहे, तो भयानक स्वरूपात भारतामध्ये वाढलेला आहे. एका बाजूला पाहिलं तर माणसं भूकमारीनं मरत आहेत. काही शेतकरी कर्जबाजारी शेतीमुळं शेतीचं नुकसान झालं, म्हणून कर्जबाजारी झाले आणि म्हणून आत्महत्या करतायत. तर दुसऱ्या बाजूला ही न पटणारी खरं तर गोष्ट आहे, की जंगली रमी आणि रमी सर्कल असेल किंवा ड्रीम इलेव्हन ह्यासारख्या गेममध्ये कर्जबाजारी होऊन कित्येकांनी आत्महत्या केलेली आहे. ह्याच्या तक्रारी पोलीस दप्तरी आहेत. गेल्या बऱ्याच वर्षापासून ही प्रकरणं चालू होती. मग प्रश्न फक्त माणसांच्या सुरक्षिततेचा नाही, नागरिकांच्या सुरक्षेचा नाही, तर भारताची सुरक्षा सुद्धा तितकीच मोठ्या प्रमाणात महत्त्वाची आहे. कारण ह्या गेमिंगद्वारे मित्रांनो, मनी गेमिंग जे काय आहेत, ह्या मनी गेमिंगमध्ये भारतामध्ये काही इंटरनॅशनल ॲप आहेत, जे बाहेरच्या देशातील ॲप्स आहेत. ह्या गेमच्या ॲप्समधून इथं खेळलं जातं आणि त्या ॲपच्या माध्यमांचा वापर करून इथं आतंकवाद्यांना मनी असेल किंवा पैशाचे जे फंड आहे, ती फंडिंग पुरवली जाते मित्रांनो. म्हणजे हे माणसांच्या सोबत, इथल्या नागरिकांच्या सोबत देशाच्या सुरक्षेचा जरी का प्रश्न निर्माण होत असेल, तर हे पाऊल मित्रांनो फार महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे सरकारनं खऱ्या अर्थानं हा जो निर्णय घेतलेला आहे, हे जे विधेयक पास केलंय, त्याचा मला फार आनंद आहे. कारण गेली बरीच वर्ष आपण ऐकतो जंगली रमेवर खेळत असताना कर्जबाजारी झाला आणि त्यानं आत्महत्या केली किंवा WHO असं म्हणणं आहे, की ऑनलाईन गेम डिसऑर्डर नावाचा आता एक आजार आहे. तो सातत्याने गेम खेळून 9 वय वर्ष 9 ते वय वर्ष 17 ह्या मुलांना तो आजार आता होत आहे. कारण त्याची लत लागलेली आहे, त्याची सवय झालेली आहे आणि ह्याचं प्रमाण वाढल्या कारणामुळं हे डिसऑर्डर जे आहेत ते होत आहेत. ह्या विधेयकाचे आपण उद्दिष्ट जाणून घेऊया. ई-स्पोर्ट्स आणि सोशल गेमला प्रोत्साहन देणे. ऑनलाईन ज्या गेम आहेत, ज्या गेममध्ये मनी ऑनलाईन गेम्स आहेत, ह्यावरती पूर्णपणे प्रतिबंध लावणे. भारताच्या नागरिकांचं कुणाचंही आर्थिक नुकसान होऊ नये आणि आर्थिक नुकसान होऊन कुणीही आत्महत्या करू नये, हा देखील फार मोठा उद्देश ह्या विधेयकाद्वारे आहे. त्यानंतर ह्या आधी झालेल्या बऱ्याच ई-गेम्सला, ई-स्पोर्ट्स हे मान्यता प्राप्त नव्हते. ते आता कोणत्याही ई-स्पोर्ट्सच्या ॲपला पहिल्यांदा मान्यता घ्यावी लागेल सरकारकडून. आता ह्याचद्वारे आणखीन एक गोष्ट फार महत्त्वाचं आहे. जसं मनी गेमिंगला
प्रतिबंध लावले. त्याचसोबत ह्यामध्ये युवकांसाठी नवं क्षेत्र काय उपलब्ध करून देता येईल, ह्यावरती खेल मंत्रालय एक त्यासाठी वेगळा फ्रेमवर्क तयार करण्यात येणार आहे. युवकांसाठी नवीन क्षेत्र तयार करून खेल मंत्रालय ह्याकडे वेगळा फ्रेमवर्क तयार करणार आहे. आणि आणखीन एक फार महत्वाचा उद्देश जर का आपण पाहिला तर राष्ट्रीय सुरक्षेचा जो प्रश्न आहे, जे मी मगाशी म्हटलं की गेमिंगद्वारे ह्या मनी गेमिंगद्वारे पैसे जे आहेत, फंडिंग जे आहे ते बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये येतात आणि इथं आतंकवाद्यांना पुरवलं जातात, पोसले जातात आणि तयार केले जातात आणि आपल्याच देशामध्ये तयार होऊन ही माणसं आपल्याच देशाच्या विरोधात उभे राहतात. मनी गेम्सवर सरकारनं बंदी आणली खरी, पण मित्रांनो ह्याच सोबत फायदा फक्त नागरिकांचाच नाही तर देशाचाही आहे. त्यासोबत नुकसान देखील आहे. मग ते नुकसान कसं असणार आहे तर जी म्हणजे टॅक्सच्या माध्यमातून, जी माध्यमातून ह्या गेम्सच्या ॲपद्वारे जो येणारा जी पैसा आहे, तो साधारणतः 20,000 वर्षाला 20,000 कोटी यायचा, सरकारकडे जमा व्हायचा. परंतु ह्या 20,000 कोटीपेक्षा इथला नागरिक महत्वाचा आहे, आमचा देश महत्वाचा आहे. ही जी काय भावना आहे, हा जो काही विचार आहे, या विधेयकामागचा मला तो फार आवडलेला आहे. कारण भारताला, देशाला भेटणाऱ्या जी-एस-टीपेक्षा देशातील नागरिक किती महत्वाचा आहे, हे सांगणारं हे विधेयक आहे आणि खरंच ह्यासाठी सरकारचं कौतुक केलं पाहिजे आपण. विधेयकाच्या माध्यमातून होणारी कारवाई मी सांगत आहे. अशा गेम चालवणाऱ्यांना 3 वर्षाचा कारावास, 3 वर्षाची शिक्षा सोबतच 1 करोड रुपयाचा दंड स्वीकारण्यात येईल. त्याचसोबत मनी गेमिंग करणाऱ्याला किंवा त्याची जाहिरात करणाऱ्याला, ते करा म्हणून सांगणाऱ्याला 2 वर्षाची सजा आणि 50 लाखाचा दंड असणार आहे. म्हणजे टीव्हीवरती आपण पाहत असतो की जंगली रमी पे आओ ना महाराज किंवा ड्रीम 11. मग ह्यासोबत एखादा सेलिब्रिटी असेल, एखादा खेळाडू असेल, मग तो आंतरराष्ट्रीय असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा असेल किंवा आपल्या देशातील असेल. एखादा सेलिब्रिटी असेल किंवा एखादा इन्फ्लुएन्सर असेल. ही लोकं जर का आपल्याला की तुम्ही जंगली रमी खेळा किंवा अन्य काही गोष्टी करा, ज्या मनी गेमिंग्स आहेत, तर ह्या लोकांच्या विरोधात सुद्धा गुन्हे दाखल केले जातील. सोबतच 2 वर्षाची शिक्षा आणि 50 लाखाचा दंडही त्यांना भरावा लागणार आहे. ह्या गेमिंगच्या संदर्भात किंवा ह्या गेमिंगच्या संबंधी जर कोणी पैशाचे व्यवहार केले किंवा त्या पैशाची देवाणघेवाण केली, तरी देखील त्याला सुद्धा 3 वर्षाची शिक्षा आणि 50 लाखाचा दंड असणार आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्याला 5 वर्षाची शिक्षा तसेच 2 करोड रुपयाचा दंड असणार आहे. आणि बिना पैसे देता तुम्ही जर का गेम खेळत असाल, तर गेम खेळणाऱ्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. आणि ह्याच सोबत हे जे काही गेमिंगचं माध्यम आहे किंवा हे जे उद्योग आहे, या उद्योगावरती सुद्धा आता कायदेशीररित्या नियंत्रण असणार आहे. मित्रांनो, ही गोष्ट आपण आता समजून घेतली पाहिजे की ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक 2025 जो अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सादर केला, त्याला मंजुरी देखील भेटली. मग लोकसभेत असेल, राज्यसभेत असेल, हे विधेयक मित्रांनो फार महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्या देशाच्या भविष्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.